नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण ना आजच्या लेक्चर मध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे समान नागरी संहितेबद्दलच काही गोष्टी डिस्कस करणार आहोत। आता जे आपलं आधीचं लेक्चर झालं समान नागरी संहितेचं, त्यामध्ये तर आपण समान नागरी संहितेबद्दल सगळ्या गोष्टी डिटेल मध्ये समजून घेतलेल्या आहेत। जसं अगदी त्याच्यामध्ये समान नागरी संहिता या तिन्ही शब्दांचा अर्थ काय होतो, नक्की त्या कॉन्सेप्टचा अर्थ काय होतो ते समजून घेतलं। त्याचबरोबर कलम 44 मध्ये समान नागरी संहितेचा समावेश कसा झाला, पूर्ण जी हिस्ट्री आहे आपल्या देशामध्ये सिव्हिल ऍक्ट्स बद्दलची किंवा आपण त्याला म्हणूया दिवाणी कायद्याबद्दलची, ती पूर्ण आपण हिस्ट्री सुद्धा समजून घेतली आणि हिंदू कोड बिलचा कायद्यामध्ये कसं रूपांतर झालं ते सुद्धा बघितलं। पण अजून सुद्धा ना समान नागरी संहिता समजण्यासाठी बराचसा असा पार्ट आहे जो आपला त्या लेक्चर मधून राहिलेला, तेच आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये कव्हर करायचंय। बघा, नेहमी म्हटलं जातं ना, अर्धवट ज्ञानापेक्षा अज्ञानच बरं असतं। मग आपण अज्ञानी किंवा अर्धवट ज्ञानी कशाला राहायचं, आपण पूर्ण ज्ञान प्राप्त करायचंय आणि त्याच्यासाठी मी आहे इथे। सो आता यूसीसी बद्दल बेसिकली कोणकोणत्या गोष्टी राहिलेल्या, तर सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे यूसीसी ची गरज काय आहे, युनिफॉर्म सिव्हिल कोड हे का गरजेचं आहे ना, त्याच्यासाठी आपण मुस्लिम पर्सनल लॉ कडे बघू शकतो। मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत किंवा अशा बऱ्याचशा तरतुदी आहेत की ज्या बऱ्याच वेळेला कोर्टमध्ये खेचल्या गेलेल्या आहेत, कधी काही हायकोर्ट्स मध्ये, कधी काही सुप्रीम कोर्ट्स मध्ये, आणि त्याच्यातल्याच काही अशा महत्वाच्या केसेस आहेत जसं शहाबानो केस आहे, शायरा बानो केस आहेत। तर त्या सगळ्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे की नक्की मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये असं काय आहे की ज्याच्यामुळे सतत लोकांना कोर्टमध्ये जावं लागतं। आणि असं नाहीये फक्त या 2-3 केसेस आहेत, त्या काही महत्वाच्या केसेस आहेत, पण बऱ्याच वेळेला त्याच्याबद्दलचे पिटिशन दाखल झालेले आहेत, तर ते आपण समजून घेणार आहोत। आणि हे पर्सनल लॉ तर आपण बघणारच आहोत, पण त्याचबरोबर आपल्या राज्यघटनेमध्ये ना काही राज्यांना विशेष तरतुदी दिलेल्या आहेत कलम 371 नुसार, ते सुद्धा समजून घेणार आहोत। आणि त्याचबरोबर कलम 244 मध्ये काही अशा विशेष तरतुदी दिलेल्या आहेत, त्या सुद्धा समजून घेणार आहोत। या गोष्टी तर आपल्याला समजून घ्यायच्याच आहेत की काही राज्यांना, काही धर्मांना त्यांच्या पर्सनल कस्टम्स फॉलो करण्यासाठी, त्यांचे पर्सनल रीतिरिवाज फॉलो करण्यासाठी त्यांचे कायदे आहेत, त्यांचे काही विशेष तरतुदी आहेत। पण त्याचबरोबर हे जे पर्सनल लॉज आहेत ना, जे आता मुस्लिम पर्सनल लॉ आहे किंवा तुम्ही हिंदू पर्सनल लॉ सुद्धा बघा, त्याच्यामध्ये तर वेळेनुसार बऱ्याच वेळेला चेंजेस करण्यात आलेले आहेत, त्यामुळे त्याच्यावर जास्त चर्चा केली जाते। पण इतर जे पर्सनल लॉज आहेत किंवा मेनली मुस्लिम पर्सनल लॉ, यातल्या काही अशा गोष्टी आहेत किंवा काही अशा तरतुदी आहेत की ज्याच्यामुळे आपल्या राज्यघटनेमध्ये काही मूलभूत अधिकार आपल्याला दिलेले आहेत भाग 3 मध्ये, त्याचं उल्लंघन होतोय। तर ते सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत की कसं या पर्सनल लॉला आपण राज्यघटनेतल्या मूलभूत अधिकारांशी जोडू शकतो। ठीक आहे, सो बऱ्याचशा गोष्टी डिस्कस करायच्यात, लेक्चर शेवटपर्यंत बघा। आणि बघा, नेहमीच हा विषय चर्चेत असलेला विषय आहे। तुम्ही म्हणाल आता मॅम ट्रिपल तलाक तर तसंही रद्द झालंय, ते असंवैधानिक ठरवलं गेलेलं आहे, मग आता तर मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये काही राहिलंय का, तर हो, अशा अजून 2-3 गोष्टी आहेत की ज्या मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये आहेत आणि त्याच्यामुळे अजून सुद्धा मुस्लिम स्त्रियांवर एक प्रकारे म्हणू शकतो अन्याय होतो, आणि त्या केसेस अजून सुद्धा सुप्रीम कोर्ट मध्ये पेंडिंग आहेत, मग त्यावर आपल्याला डिस्कस करायचे। सो सर्वात पहिल्यांदा ना आपण बघूया की कोणाकोणासाठी पर्सनल लॉ वेगवेगळे आहेत। तर एक हिंदू लॉ आहे, तर हिंदूचे जे आपण 4 भाग बघितलेले की वेगवेगळे लॉज आहेत, जसं त्यामध्ये हिंदू विवाह कायदा आहे, हिंदू वारसा हक्क कायदा आहे, गार्डियनशिप ऍक्ट आहे, त्याच्यानंतर दत्तक घेण्याबद्दलचा एक वेगळा कायदा आहे, राईट। मग त्याच्यामध्ये ना बरेचसे धर्म येतात, जसं त्यामध्ये हिंदू आहे, जैन, बौद्ध, शीख, ओके, तर हे बरेचसे धर्म त्या हिंदू लॉ मध्ये आहेत। मग राहिलेले जे धर्म आहेत, जसं त्यामध्ये ख्रिश्चन, तर ख्रिश्चन पर्सनल लॉ वेगळे आहेत, त्यानंतर ज्यू साठीचे पर्सनल लॉ वेगळे आहेत, पारशी साठीचे पर्सनल लॉ वेगळे आहेत, आणि त्याचबरोबर मेनली ते म्हणजे मुस्लिम पर्सनल लॉ। ठीक आहे, जर आता आपण पहिले 3 धर्म जे मी तुम्हाला सांगितले, ख्रिश्चन, ज्यू आणि पारसी, तर यांच्या बाबत आहे ना जे कायदे आहेत ते ऑलरेडी तुम्ही म्हणू शकता की थोडेसे उदारमतवादी कायदे आहेत, ओके, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल एवढी कधी चर्चा केली जाते। हा, त्याच्यामधल्या काही गोष्टी आहेत ज्या कधी चर्चेमध्ये येतात, जसं बघा पारसी लॉ मध्ये कसं सांगितलेलं आहे की समजा एखादा पारसी व्यक्ती आहे, एखादा पारसी पुरुष आहे, त्याने जर इतर धर्मामध्ये लग्न केलं, एका वेगळ्या मुलीशी लग्न केलं,
तर त्यांचं जे मूल असणारे किंवा त्यांचं जे वारस असेल त्याला पारसी समाजामध्ये स्थान आहे. पण तिथेच जर एखाद्या पारसी मुलीने, एखाद्या स्त्रीने इतर धर्मामध्ये लग्न केलं तर त्याचं जे संतान असणारे, त्याचं जे मूल असणारे त्याला पारसी समाजामध्ये स्थान नसणारे किंवा तुम्ही म्हणू शकता एक वाईट स्थान असू शकतं असं तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. सो तिथे ही एक गोष्टी आहेत. तर बघा प्रत्येक धर्मामध्ये अशा छोट्या छोट्या काही ना काहीतरी गोष्टी आहेतच. प्लस त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे की जे ख्रिश्चन पर्सनल लॉ आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, डिवोर्सच्या बाबतीत दिलेलं आहे. जर समजा घटस्फोट घ्यायचा असेल ना तर समजा एखाद्या स्त्रीचं किंवा महिलेचं तुम्ही म्हणू शकता एक मॅरिटल अफेअर चालू आहे, इतर व्यक्तीबरोबर संबंध आहेत, तर तिथे पुरुष डिरेक्टली त्या कारणावरून तिला घटस्फोट देऊ शकतो. पण तिथे स्त्रीच्या बाबतीत आपण बघितलं तर स्त्री तसं करू शकत नाही. स्त्रीला काय करावं लागेल की घटस्फोटचं ते एक कारण तर असणारच आहे. ठीक आहे, की इतर कोणत्या स्त्री बरोबर तिच्या हजबंडचं तुम्ही म्हणू शकता संबंध आहेत. पण प्लस त्याच्याबरोबर अजून एक कारण जोडावं लागेल की समजा व्हायलन्स वगैरे होतंय तिच्याबरोबर, अत्याचार होतोय, या एखादं कारण या बाबतीत जोडावं लागेल तरच ती स्त्री घटस्फोटासाठी केस दाखल करू शकते. ठीक आहे. सो या छोट्या छोट्या गोष्टी आहेतच तिथे आणि त्याच्यावर चेंजेस होत राहिलेले आहेत नेहमी. पण मुस्लिम पर्सनल लॉ बद्दल आपण बघितलं ना तर तिथे आपल्याला असं आढळून येईल की स्त्रियांच्या बाबतीत बरेचशा अशा ठिकाणी आहेत किंवा बऱ्याचशा अशा तरतुदी आहेत की ज्याच्यामुळे अत्याचार होतोय. तर आपण सुरुवातीपासून थोडंसं मुस्लिम पर्सनल लॉ समजून घेऊया. जनरली मुस्लिम पर्सनल लॉ जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्याला म्हटलं जातं शरीयत ऍक्ट. मग आता शरीयत काय, तर जसं एखादाच कायदा आहे का शरीयतमध्ये किंवा एकच असं पुस्तक आहे का, तर तसं नाहीये. मुस्लिम लॉचे जे सोर्सेस आहेत ना तर ते वेगळे वेगळे 4 प्रकारचे सोर्सेस आहेत. ओके. आता हे 4 प्रकारचे सोर्सेस मध्ये वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. मग त्याच्याबद्दल लग्नाबद्दलच्या तरतुदी दिलेल्या आहेत. त्यानंतर समजा तलाक म्हणजेच जर घटस्फोट करायचा असेल तर तो कोण कधी करू शकतो त्याच्याबद्दलच्या तरतुदी आहेत. त्याचबरोबर घटस्फोटानंतरचं जे मेंटेनन्स किंवा आपण त्याला पोटगी म्हणतो, राईट, तर त्या पोटगीबद्दलच्या तरतुदी दिलेल्या आहेत. मग मेनली हे 4 सोर्सेस कोणते आहेत, तर पहिलं सोर्स जे मोहम्मद पैगंबरांनी लिहिलेलं ते म्हणजे कुराण. ओके. कुराण लिहायला त्यांना 23 वर्ष लागले होते. तर मोस्टली जे बरेचसे कायदे नियम वगैरे आहेत ना ते कुराण मध्येच दिलेले आहेत. आणि सेकंड येतं ते म्हणजे हदीस. अच्छा, हे हदीस काय, तर मोहम्मद पैगंबरांच्या बाबतीतच आहे. आता कुराण तर मोहम्मद पैगंबरांनी लिहून ठेवलेलं, पण हदीस ते की ज्याच्यामध्ये मोहम्मद पैगंबरांनी कुठे भाषण दिलेलं आहे, काही कथन केलेले आहे किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये ते कोणकोणत्या वेळी कसे कसे वागलेले आहेत ना, तर त्या सगळ्या गोष्टी हदीस मध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे. त्याचबरोबर कियास आणि इजमा, तर या सुद्धा गोष्टी आहेत. तर हे 4 सोर्सेस आहेत ज्याच्यावरून एक शरीयत तयार झालेलं आहे आणि शरीयतनुसार सगळे जे मुस्लिम पर्सनल लॉज आहेत किंवा मुस्लिम साठीचे जे कायदे आहेत ते आता सुद्धा आपल्या देशामध्ये चालू आहेत. ठीक आहे. पण ना आता जसं बघा आपण बघतो की हिंदू धर्मांमध्ये सुद्धा वेगवेगळे भाग असतात. ओके. प्रत्येक धर्माच्या बाबतीत असतात. त्याचप्रमाणे ना मुस्लिम धर्मियांचे 2 महत्वाचे इथे विभाजन आहे. ते म्हणजे सुन्नी मुसलमान असतात आणि दुसरे असतात शिया मुसलमान. जर आपण वर्ल्ड वाईड त्यांची संख्या बघितली सगळ्या मुसलमानांमध्ये तर त्यामध्ये सुन्नी मुसलमानांची संख्या जास्त आहे आणि शिया मुस्लिम जे आहेत ते खूप कमी आहेत संख्येने. आता जर आपण शिया मुस्लिमांचं बघितलं तर शिया मुस्लिमांचा बहुल देश आपण म्हणू शकतो की फक्त इराण आहे पूर्ण जगभरामध्ये. आपल्याला माहितीच आहे की कितीतरी असे मुस्लिम देश आहेत पण त्याच्यामध्ये फक्त इराणच असा देश आहे की जिथे शिया मुसलमानांची संख्या जास्त आहे. इनफॅक्ट आपल्या भारतामध्ये सुद्धा सुन्नी मुसलमानांची संख्या जास्त आहे. ठीक आहे. पण या दोघांकडून म्हणजे या दोन्ही भागांकडून जे रूल्स फॉलो केले जातात किंवा कस्टम्स जे फॉलो केले जातात मुस्लिम पर्सनल लॉ नुसार तर ते सेम नाहीयेत. जसं ट्रिपल तलाक होतं. ओके. तर जे ट्रिपल तलाक आहे ते सुन्नी मुस्लिम समुदायाकडून जास्त मोठ्या प्रमाणामध्ये फॉलो केलं जातं. पण तिथेच शिया मुस्लिमांच्या बाबतीत आपण बघितलं तर ते ट्रिपल तलाक फॉलो करत नाही. त्यांच्यासाठी ते चुकीचं आहे. इनफॅक्ट मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये 2 शब्द आहेत. इथे तुम्ही हलाल किंवा हराम या 2 शब्दांचा तुम्हाला मी पुढे अर्थ सांगेलच. पण हरामचा अर्थ होतो की चुकीचं आहे. ओके. सो शिया मुसलमानांसाठी हे ट्रिपल तलाक चुकीचं आहे. पण बघा आपल्या भारतामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं सुन्नी मुसलमान समुदाय जो आहे तो जास्त आहे. त्यामुळे आपण जो वास्ट एरिया असतो नेहमी त्याच्याकडेच बघतो. ठीक आहे. त्यामुळे त्या केसेस ज्या आहेत त्या जास्त आढळून येतात. ठीक आहे. पण आता शरीयतमध्ये सुद्धा
क्रिमिनल आणि सिव्हिल असं होतच. ओके, जे तुम्हाला मी लास्ट लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलं. क्रिमिनल म्हणजेच फौजदारी कायदे, म्हणजे कोणत्याही गुन्ह्यासाठी जी शिक्षा वगैरे केली जाईल ते फौजदारी कायद्यांमध्ये असतात. मग ना आपल्या देशामध्ये ज्यावेळेला मुघल एकदम जास्त सत्तेत आलेले, एकदम पॉवरमध्ये आलेले, त्याच्यानंतर शर्यतनुसारच प्रत्येकाला शिक्षा व्हायची. ओके, म्हणजे कशा बाबतीत? क्रिमिनल लॉसच्या बाबतीत. त्यानंतर ब्रिटिश आल्यानंतर सुद्धा बऱ्याच वर्ष शर्यतच चालू होतं सगळ्यांसाठी. पण मग काही वर्षांनी क्रिमिनल लॉज जे आहेत किंवा गुन्हेगारीसाठी, फौजदारी गुन्ह्यांसाठी तुम्ही म्हणू शकता की मुसलमानांसाठी शर्यत लॉ तसेच राहिले, शर्यत कायदे तसेच राहिले, पण इतर धर्मियांसाठी ब्रिटिश कायदे आले. ठीक आहे. पण मग त्याच्यानंतर 1860 मध्ये इंडियन पिनल कोड आलं आणि आता सगळ्यांसाठी इंडियन पिनल कोडच लागू आहे. मग जर आपण तिथेच बघितलं तर क्रिमिनल्सच्या बाबतीत जर आपण क्रिमिनल कायदे बघितले तर सगळ्यांसाठी सेम आहेत. मग तिथे CRPC आलं, त्यानंतर इंडियन एव्हिडन्स ऍक्ट आलं आणि IPC आलं. ठीक आहे. मग आता सिव्हिलकडे आपण वळूया. आपल्याला मेनली सिव्हिलचं बघायचंय. तर सिव्हिल म्हणजेच काय हे तुम्हाला मी लास्ट लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलेलं. जसं त्याच्यामध्ये लग्न, घटस्फोट, घटस्फोटानंतर मिळणारी पोटगी, त्याच्यानंतर दत्तक घेणं किंवा गार्डियनशिप, या सगळ्या गोष्टी कशात येतात? तर सिव्हिलमध्ये. ओके, आता जर आपण मुस्लिम समुदायाचा आपल्या भारतामध्ये बघितलं तर पूर्वीपासून जे शर्यत लॉ आहेत सिव्हिलच्या बाबतीत ते लागू झालेले. पण या त्यांच्या कायद्यांवर किंवा या त्यांच्या कस्टम्सवर, प्रथेवर कोणाचा दबाव येऊ नये किंवा ते चेंज होऊ नये, त्यामुळे कायदा करण्यात आला 1937 ला. त्यालाच म्हटलं जातं मुस्लिम पर्सनल लॉ किंवा शर्यत ऍक्ट. हा कधी आलेला? 1937 मध्ये. लक्षात ठेवा कधी आलेला? तर 1937 मध्ये. मग सिव्हिल लॉ मध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत की कशा प्रकारे त्यांचा लग्नाचा किंवा विवाहाचा समारंभ पार पडेल, त्याच्यानंतर डिवोर्सकडे कोण लक्ष देणार आहेत. तर जनरली तुम्ही बघितला असाल बघा की जर एखादं मुस्लिम लग्न आहे तर ते कोणामार्फत केलं जातं? काझी मार्फत केलं जातं. एक प्रकारे ना काझी म्हणजे त्यांचा जज असतो असं तुम्ही म्हणू शकता. मुस्लिम समुदायाचा जो जज असतो तो काझी असतो. मग काझी कडूनच जे वेगवेगळे नियम आहेत ते सांगितले जातात की कशा प्रकारे समजा एखादी घटना घडली किंवा एखादा प्रश्न निर्माण झाला तर सॉल्व्ह करण्यासाठी ते काझीकडे जातात. ठीक आहे. आणि काझीला समजा कोणता प्रश्न निर्माण झाला की समजा एखादा हा इश्यू आहे तो सॉल्व्ह करता येत नाही तर एक मुफ्ती म्हणून असतो, तर मुफ्तीकडे जातात. ठीक आहे. सो या सगळ्या गोष्टी असतात. मग आता सिव्हिलमध्ये जर आपण बघितलं लग्न, घटस्फोट आणि मेंटेनन्स. मेंटेनन्स म्हणजेच काय? तर ती पोटगी किंवा त्याला आपण ॲलिमनी म्हणून म्हणतो. ठीक आहे. पण आता आपण लग्नाच्या बाबतीत बघूया की मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये लग्न नक्की काय आहे. बघा, जर तुम्ही हिंदू लॉनुसार किंवा हिंदू धर्मानुसार जर बघितलात तर लग्न एक खूप मोठी गोष्ट आहे. राईट. आपण त्याला आपला धर्माचाच काय, आपल्या जीवनाचा एक खूप मोठा भाग मानतो. पण तिथेच मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये जे लग्न आहे त्याला एक कॉन्ट्रॅक्ट मानलं जातं. ठीक आहे. म्हणजे हे कॉन्ट्रॅक्ट बनतं, ते कॉन्ट्रॅक्ट तुटू सुद्धा शकतं, म्हणजे लग्न जे आहे ते मोडू सुद्धा शकतं. म्हणजेच बघा, मुस्लिम पर्सनल लॉ नुसार जर लग्न मोडलं किंवा त्या धर्मामध्ये जर तलाक झाला, डिवोर्स झाला तर ती एवढी मोठी गोष्ट मानली जात नाही. ठीक आहे. त्यांच्यामध्ये काय मानलं जातं की लग्न एक कॉन्ट्रॅक्ट आहे. ठीक आहे. त्याचबरोबर लग्नाचा त्यांचा एक निकाहनामा असतो. निकाहनामा म्हणजेच काय की कबूल हे कबूल हे कबूल हे आपण ऐकतो बघा. तर ते काय, एक प्रकारे तिथे होकार दोन्ही बाजूंनी असला पाहिजे. म्हणजे मुलीचा सुद्धा आणि मुलाचं सुद्धा कन्सेंट असलं पाहिजे विवाहामध्ये. त्यालाच म्हटलं जातं निकाहनामा. तिसरी गोष्ट आहे ती खूप इंटरेस्टिंग आहे, ते म्हणजे मेहर. अच्छा, मेहरची राशी म्हणून त्याला म्हटलं जातं. आता मेहर का असतं? ज्या वेळेला लग्न होत असतं किंवा लग्नानंतर लगेचच किंवा लग्नाच्या काही वर्षानंतर एक अशी अमाऊंट असते, ती पतीकडून पत्नीला दिली जाते, हस्बंड कडून वाईफला दिली जाते आणि ती किती अमाऊंट असेल ती लग्नामध्येच ठरते. ठीक आहे. मग ही जी अमाऊंट आहे ती लग्नानंतर लगेचच पत्नीला दिली जाऊ शकते किंवा जर पतीचा मृत्यू झाला तर त्यावेळेला सुद्धा समजा तिथे त्याच्या प्रॉपर्टीचं डिस्ट्रीब्युशन होतोय तर सर्वात पहिल्यांदा ती मेहरची जी अमाऊंट आहे ती बाजूला काढली जाईल आणि त्याच्या पत्नीला दिली जाईल आणि नंतरच बाकीचं जे आहे ते वाटलं जाईल. त्याच्यानंतर त्याचबरोबर जर समजा इथे घटस्फोट होतोय तर त्यावेळेला सुद्धा जी काही मेहरची अमाऊंट असेल ती पत्नीला दिली जाईल. पण बघा, आपल्या देशामध्ये मेहरची अमाऊंट एवढी नसते, खूपच कमी असते, अगदी 1 ते 2,000 एवढीच असते. पण हा, ती पूर्वीपासून एक त्यांची प्रथा आहे की एवढी अमाऊंट लग्नामध्ये मेहरची अमाऊंट म्हणून स्त्रीला म्हणजेच महिलेला दिली जाईल. ठीक आहे. जर आपण हिंदू समाजामध्ये बघितलं तर असं नाहीये, उलट याचा हुंडा वगैरे घेतला जातो. ठीक आहे. पण ती पद्धत तिथे नाहीये. अच्छा, ती पद्धत पूर्वीपासून नव्हती, पण आता या एका समाजामध्ये राहून
मुसलमानांनी सुद्धा ती जी पद्धत आहे हुंड्याची पद्धत ती स्वीकारली आहे आणि हे बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे. मग पुढे येतं डिवोर्स आणि मेंटेनन्स. तर डिवोर्स आणि मेंटेनन्सच्या बाबतीत ज्या काही तरतुदी आहेत मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये त्या नेहमी कॉन्ट्रोवर्शियल राहिलेल्या आहेत. ठीक आहे, आता मेनली काय आहे मुस्लिम पर्सनल लॉच्या कॉन्ट्रोवर्शियल गोष्टी, तर 3 गोष्टी आहेत. एक सर्वात पहिल्यांदा ट्रिपल तलाक जो आता इश्यू सॉल्व्ह झालेला आहे. त्याच्यानंतर येतं पॉलिगामी म्हणजेच बहुविवाह पद्धत, जे मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलेलं. मुस्लिम पर्सनल लॉ नुसार एक पुरुष 4 वेळेला लग्न करू शकतो, म्हणजे 4 स्त्रियांबरोबर किंवा 4 वाईफ्स बरोबर तो एकत्र राहू शकतो. त्याच्यानंतर तिसरं येतं ते म्हणजे निकाह हलाला. आता निकाह हलाला काय आहे ते आधी नीट समजून घ्या. निकाह हलाला म्हणजे काय, आता तर बऱ्याचशा मुस्लिम देशांमधून सुद्धा निकाह हलालाला रद्द केलेलं आहे, पण अजून आपल्या भारतामध्ये ते रद्द झालेलं नाहीये. कारण की बघा बऱ्याच वेळेला सरकार असतं, वोट बँक असते, त्याच्यामुळे मधला असा एक काळ होता की सुप्रीम कोर्टाने सुद्धा ह्याच्यावर निर्णय घेण्यास किंवा त्या केसेस घेण्यासच बंद केलेलं. पण हा आता आपल्याला पुढे बघायला मिळू शकतं की याच्यावर सुद्धा काही ना काहीतरी निर्णय दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने. मग नक्की हे निकाह हलाला काय आहे, तर बघा तुम्हाला एक एक्झाम्पलने समजवते. तुम्हाला आधी माहिती असेल तर चांगलंच आहे, पण आता माहिती झाल्यानंतर तुम्ही स्वतः एका कन्फ्युजन स्टेटमध्ये जाल की नक्की ही काय पद्धत आहे. आणि बघा बऱ्याचशा देशांमधून ही जी पद्धत आहे निकाह हलालाची, म्हणजे मुस्लिम बहुल देशांमधूनच ही पद्धत आता रद्द करण्यात आलेली आहे, पण अजून आपल्या भारतात तरी आहे. जसे मुस्लिम बहुल देश अफगाणिस्तान, त्याचबरोबर मालदीव्स या देशांमध्ये सुद्धा निकाह हलाला पद्धत नाहीये. ठीक आहे, ही पद्धत तुम्हाला आधी सांगते. तर समजा ए पती आहे, बी पत्नी आहेत, दोघी पती पत्नी आहेत, बरेचसे वर्ष 4-5 वर्ष ते एकत्र राहिले, चांगला त्यांचा संसार केला. पण मध्येच असं काहीतरी झालं की दोघांमध्ये भांडण झालं आणि तिथे ए पती बी पत्नीला काय म्हणतो, तलाक तलाक तलाक. मग त्यांचा एक प्रोसिजरने त्यांचा जो काय आहे तो तलाक झाला, दोघं सेपरेट झाले. पण काही दिवसांनंतर त्या दोघांना असं वाटलं की आम्ही एकत्रच जास्त हॅपी होतो, सो आम्ही एकत्र राहिलं पाहिजे आणि आता त्यांना परत लग्न करायचंय. एकदा त्यांचा डिवोर्स झालेला आहे, घटस्फोट झालेला आहे, आता त्यांना परत लग्न करायचंय. मग आता या मुस्लिम पर्सनल लॉ नुसार ते लग्न करू शकत नाही. जर समजा बीला म्हणजेच त्या स्त्रीला परत तिच्या एक्स हजबंडशी जर लग्न करायचंय, एशी जर लग्न करायचंय, तर ते डिरेक्टली तसं होणार नाही, त्यालाच निकाह हलाला म्हणतात. म्हणजे बीला काय करावं लागेल, एक कोणत्या तरी वेगळ्या व्यक्तीशी आधी लग्न करावं लागेल. सी या व्यक्तीशी समजा तिने लग्न केलं, तर ते लग्न केल्यानंतर परत त्या सी व्यक्तीशी डिवोर्स घ्यावा लागेल आणि नंतरच डिवोर्स घेतल्यानंतरच ती परत एशी लग्न करेल. म्हणजे ही काय पद्धत आहे, एक प्रकारे स्त्रीला नको तो अन्याय सहन करावा लागतोय. म्हणजे तिथं तिचं पर्सनल डिसिजन नाहीये. समजा हस्बंडने डिवोर्स घेतलाय आणि त्याला असं वाटलं की परत आपण एकत्र राहिलं पाहिजे, तर त्या स्त्रीची, त्या महिलेची तिथे काही चुकी आहे का, नाही. पण तरी सुद्धा तिला या निकाह हलालाच्या प्रोसेसमधून जावं लागेल. तिला आधी इतर कोणत्या तरी व्यक्तीबरोबर लग्न करावं लागेल, त्याच्यानंतर त्याच्याशी डिवोर्स घेऊन मग परत ती तिच्या आधीच्या पतीशी लग्न करेल. तर हे पूर्ण तर चुकीचंच आहे ना. समजा तिने दुसऱ्याशी लग्न केलं, सी व्यक्तीशी लग्न केलं आणि काही दिवसानंतर सी व्यक्ती म्हटला की नाही मी तुला डिवोर्स देणार नाही, तर एक प्रकारे ती स्त्री जी आहे तिथेच अडकून पडेल. ठीक आहे, आणि अशा पद्धतीने लग्न करणं मेनली की दुसऱ्या कोणत्या तरी व्यक्तीशी लग्न करून नंतर ती परत त्या व्यक्तीकडे जाईल, तर हे असं खूपच चुकीचं आहे. त्याला तर खूपचची व्याख्या मला करता येत नाहीये इथे. पण हा, बोलताना सुद्धा मला इतकं विचित्र वाटतंय ते. पण ठीक आहे, तुम्हाला माहित असणं गरजेचं होतं, त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं. मग आता इथे तुम्हाला पॉलिगॅमी म्हणजेच जे बहुविवाह पद्धत आहे मुस्लिम पर्सनल लॉ नुसार ती समजली, राईट. त्याच्यानंतर निकाह हलाला सुद्धा समजला. अच्छा, मगाशी मी तुम्हाला हलाला आणि हराम मधला फरक सांगणार होती. निकाह हलालाला निकाह हलाला का म्हटलं जातं. हराम म्हणजे काय, तर एखादी गुन्हा करणं किंवा एखादी चूक करणं, त्याला म्हटलं जातं हराम, म्हणजे ते चुकीचं आहे असं आपण मानतो. हलालाचा अर्थ काय असतो की एखादी चूक केली, ती चूक पुन्हा सुधरवायची, त्याला म्हटलं जातं हलाला. म्हणजे ती चूक सुधरवून आपण चांगली केली, त्याला म्हटलं जातं हलाला. मग निकाह हलालाचा अर्थ अगदी तसाच घेतलेला आहे शब्दशः. काहीतरी चूक झाली, ती चूक बरोबर केली आणि त्याच्यानंतर ती जी स्त्री आहे ती लग्न करू शकते. पण इथे जर आपण बघितलं, चूक कोणाची तरी वेगळ्याचीच आहे आणि शिक्षा कोणाला तरी वेगळ्यालाच होते. ठीक आहे, आता आपण वळूया ते म्हणजे ट्रिपल तलाककडे. ट्रिपल तलाक नेहमीच खूप चर्चेत असलेला विषय. नेहमीच चर्चेत का होता, कारण की सुप्रीम कोर्टमध्ये त्याच्यावर वेळोवेळी काही ना काहीतरी निर्णय देण्यात आलेला आहे. ठीक आहे, अजून निकाह हलाला किंवा जे 4 वेळा लग्न करण्याची पद्धत आहे त्याच्यावर काहीच आलेलं नाहीये. ज्या वेळेला ते येईल तर ते त्यावेळेला चर्चेत येणारच आहे. ठीक आहे,
आता ट्रिपल तलाक म्हणजे काय, तर ना मुस्लिम पर्सनल लॉ नुसार तलाक घेण्याच्या सुद्धा दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत. एक आहे ते म्हणजे तलाके सुन्नत आणि दुसरं आहे ते म्हणजे तलाके बिद्दत. जे मोहम्मद पैगंबरांचं कुराण आहे ना त्याच्यामध्ये तलाके सुन्नत बद्दल तरतूद दिलेली आहे. तलाके सुन्नत म्हणजेच काय की एकाच वेळा तलाक तलाक बोललं की तलाक होतो किंवा घटस्फोट होतो, तसं नाहीये. ते कसं असतं, दोन पद्धती आहेत त्याच्यामध्ये. एक म्हणजे जो हजबंड आहे, जो नवरा आहे, तर काही वर्षांच्या गॅपने तलाक म्हणेल. म्हणजे समजा लग्न झालं, लग्नाच्या 3 वर्षानंतर तो तलाक म्हणाला, काही प्रॉब्लेम्स झाले हजबंड वाईफ मध्ये, तो तलाक म्हणाला. त्याच्यानंतर एक बराचसा पिरियड असतो त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. जर तरी सुद्धा नाही झालं तर समजा 2-1 वर्षांनी तो तलाक म्हणेल. त्याच्यानंतर सुद्धा त्याला वाटलं की नाही अजिबात राहायचंच नाहीये तर अजून 2-1 वर्षांनी तो तलाक म्हणेल. म्हणजे मध्ये बऱ्याचसा पिरियड, बरेचसे वर्ष मिळतात ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी पद्धत त्याच्यामध्ये आहे की 3 महिन्यांमध्ये तलाक म्हणायचं. म्हणजे एकेका महिन्यांच्या गॅपने जर तलाक 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 म्हटलं की त्याच्यानंतर तो तलाक व्हॅलिड होईल. ठीक आहे. असं नाहीये की एकदाच एकाच सुरात तलाक म्हटलं की झाला तलाक, तसं नाहीये. पण तिथेच तलाके बिद्दत, तुम्हाला माहितीये तलाके बिद्दत आधी कुठे याचं असं मेन्शन केलेलं नाहीये. ते हळूहळू रिफॉर्म झालेलं आहे तलाके बिद्दत. म्हणजे आपण इथे म्हणू शकतो की सुरुवातीला स्त्रियांना एक थोडा तरी अधिकार होता कुठेतरी, पण नंतर तो पूर्णपणे त्यांची डिग्निटीज काढून घेण्यात आली असं आपण म्हणू शकतो. जसं तलाक 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 आहे ना, आपण तोंडी म्हटलं त्यांच्यामध्ये तरी सुद्धा तो तलाक असायचा. पोस्टाद्वारे पाठवलं 3 वेळा तलाक लिहून तरी तोच तलाक मानला जातो. आणि त्याचबरोबर फक्त टेक्स्ट मेसेज केलं तलाक 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 म्हणून तरी सुद्धा तलाक होणार. आता तरी ते असंवैधानिक मानण्यात आलेलं आहे, पण हा एक अशी पद्धत होती. बघा आताचे जे काही मी तुमचे जे काही वेगवेगळ्या संकल्पना किंवा जे काही शब्द मांडले ना तुमच्या समोर, तुम्ही एकदा स्मृती इराणी यांचं 2017 मधलं आय थिंक संसदेमधलं एक भाषण आहे ते ऐका. त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला नीट समजतील. ठीक आहे. सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील आय होप. मग आता ट्रिपल तलाकशी रिलेटेड आपण काही महत्वाच्या केसेस आहेत त्या समजून घेऊया. तर 2 महत्वाच्या केसेस आहेत. तशा तर बऱ्याचशा महत्वाच्या केसेस आहेत याच्याशी रिलेटेड, मुस्लिम पर्सनल लॉशी रिलेटेड. पण जर त्या आपण समजत बसलो तर आपला खूप वेळ जाईल, म्हणजे पूर्ण दिवस सुद्धा जाऊ शकतो. तर 2 महत्वाच्या केसेस आहेत त्या समजून घेऊया. मग मुस्लिम पर्सनल लॉ बद्दलची जी पहिली केस आहे ती म्हणजे शहाबानो केस. शहाबानो केस आहे ना ती आलेली 1979 मध्ये. तर आधी तर ती केस लोअर कोर्टमध्ये लढली गेली, त्याच्यानंतर ती सुप्रीम कोर्टमध्ये आली. आता एक छोटंसं तुम्हाला बॅकग्राऊंड सांगते, जास्त डिटेलमध्ये सांगत नाहीये, फक्त तुम्हाला एक नॉलेज असलं पाहिजे. शहाबानो यांचे पती होते अहमद खान. अहमद खान हे त्यावेळेचे खूप नामी वकील होते, मोठे वकील होते आणि त्यामुळे ही केस एवढी मोठी झाली. तर आता काय झालं, अहमद खान यांनी शहाबानो असताना दुसरं लग्न केलं. आता तसंही त्यांना 4 लग्न मान्य आहेत, राईट. मग दुसरं लग्न केलं. दुसरं लग्न केल्यानंतर सुद्धा त्यांच्या ज्या दोन्ही पत्नी आहेत म्हणजे शहाबानो आणि त्यांची दुसरी पत्नी एकत्र राहत होत्या. पण काही वर्षांनी अहमद खान शहाबानोला म्हणाले की तू दुसरीकडे जाऊन राहा. पण जरी दुसरीकडे जाऊन राहिलं तरी त्यांना एक मेंटेनन्स देत होते. ते 200 रुपये एक महिन्याला काहीतरी मेंटेनन्स देत होते. आपल्याकडे ना एक CRPC मध्ये कायदा आहे सेक्शन 125 मध्ये. तर त्याच्यामध्ये मेंटेनन्स न देणं हा एक गुन्हा मानला जात होता. म्हणजे डिवोर्सच्या आधी किंवा डिवोर्स नंतर जर पत्नी वेगळी झाली आणि जर मेंटेनन्स दिलं नाही, म्हणजे तिची पोटगी दिली नाही, तर तो गुन्हा मानला जाईल आणि त्या व्यक्तीला शिक्षा होऊ शकते. ठीक आहे. मग ते मेंटेनन्स बरेच म्हणजे 2-3 वर्ष दिलं जात होतं, पण एक 2-3 वर्षांनी हे मेंटेनन्स येणं बंद झालं. म्हणजे जे 200 रुपये आहे ना ते बंद झालं. मग शहाबानो गेल्या का लोअर कोर्टमध्ये आणि तिथे मग शहाबानो यांच्या बाजूने निकाल लागला. पण त्यावेळेला काय सांगण्यात आलं की तुम्हाला म्हणजे CRPC सेक्शन 125 जे आहे ते अहमद खान यांच्यावर लावण्यात आलं आणि त्यांना सांगण्यात आलं काही तुम्हाला महिन्याला 25-30 रुपये जे आहेत ते शहाबानो यांना द्यावे लागतील. ठीक आहे. मग तिथेच CRPC 125च्या विरोधात अहमद खान गेले सुप्रीम कोर्टामध्ये. ठीक आहे. आता इथे अपील कोणी केलेली आहे तर अहमद खान यांनी अपील केलेली आहे. मग त्यावर सुद्धा सुप्रीम कोर्टाने काय केलं, जो निर्णय आहे तो अहमद खान यांच्या विरोधातच दिला. त्यांनी काय म्हणालं की CRPC 125 आहे ते बरोबर आहे, कारण की बघा आपल्याकडे जे क्रिमिनल लॉज आहेत ते सगळ्यांसाठी सेम आहेत, कुठेही इथे धर्ममध्ये येत नाही, राईट. मग त्यांच्यावर काय काय टाकण्यात आलं की जी इद्दतची राशी आहे ती त्यांना द्यावी लागेल आणि इद्दत डिवोर्स नंतर 3 महिन्यांपर्यंत द्यावा लागतो. म्हटलं तुम्ही तलाक घ्या आणि 3 महिन्यांपर्यंत त्यांना इद्दतची अमाऊंट द्या. ठीक आहे. तर हे इद्दत सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर जी काही मेहरची अमाऊंट आहे ती सुद्धा तुम्ही द्या आणि प्रत्येक महिन्याला
179 रुपये तुम्हाला द्यावे लागतील। आता 179 अमाऊंट का वाढली, कारण की बघा ते मोठे वकील होते, त्यांची फीज खूप जास्त होती। तर जी मेंटेनन्सची अमाऊंट आहे ना ती कशावर ठरवली जाते की पत्नी काय करते, पत्नीचं दुसरं लग्न झालंय का किंवा तिच्याकडे इन्कमचे काय सोर्सेस आहेत त्याच्यावर, आणि त्याचबरोबर पतीचं इन्कम काय आहे त्या पतीच्या इन्कमवर ठरवलं जातं की जी राशी आहे, जी अमाऊंट आहे मेंटेनन्सची किंवा जी पोटगी आहे ती किती असेल। ठीक आहे, आणि सांगितलं पोटगी 179 रुपये तुम्हाला द्यावी लागेल शहाबानूला। मग आता त्याच्यानंतर या निर्णयाविरोधात बरेचसे लोक समोर आले, जसं त्याच्यामध्ये स्वतः राजीव गांधी यांच्या सरकारमधले जे काही मुस्लिम सांसद होते किंवा जे मुस्लिम सदस्य होते ते सुद्धा या निर्णयाविरोधात गेले। त्याचबरोबर मुस्लिम पर्सनल लॉला प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याकडे एक ऑल इंडिया मुस्लिम असोसिएशन आहे, तर ते सुद्धा याच्या विरोधात गेले, आंदोलन होऊ लागली। आता खरं तर ना या कायद्याला नाव होतं ते म्हणजे मुस्लिम विमेन्स प्रोटेक्शन ऑफ राईट्स ऑन डिवोर्स। काय नाव होतं तर मुस्लिम विमेन्स प्रोटेक्शन ऑफ राईट्स ऑन डिवोर्स। खरं तर नाव तर दिलं गेलं की विमेन्सचं प्रोटेक्शन आहे, पण यामध्ये विमेन्सचं प्रोटेक्शन झालं का नाही, तर मुस्लिम पर्सनल लॉचं प्रोटेक्शन झालं, आणि हा कायदा आलेला 1986 मध्ये। आता नक्की हे प्रोटेक्शन कसं झालं तर बघा त्याच्यामध्ये काय काय गोष्टी सांगण्यात आल्या। तर मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये ज्या काही तरतुदी येतात त्या CRPC 125 मध्ये येणार नाहीत, म्हणजे ज्या काही गोष्टी मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये आहेत त्या सगळ्या प्रोटेक्ट झाल्या। ठीक आहे, मग त्या इद्दतच्या राशीबाबतच्या असू दे, मग ते पोटगी देण्याबाबतच्या असू दे, त्या सगळ्या गोष्टी इथे प्रोटेक्ट झाल्या। मग अहमद खानवर जे आरोप लागलेले ते आरोप रद्द झाले। ठीक आहे, पण त्याच्यानंतर आता हा एक कायदा आला, तर त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने या बाबतीत हात घालणं सोडून दिलं। बऱ्याच वर्षांपर्यंत याच्यावर काहीच बोललं गेलं नाही, पण हळूहळू 2008 नंतर सुप्रीम कोर्ट परत याच्यामध्ये आलं, परत एक ऍक्शन मध्ये आलं, आणि त्यातली जी आता महत्वाची केस आली ट्रिपल तलाकच्या बाबतची ते म्हणजे 2015 मध्ये आलेली ती केस होती, ती म्हणजे शायरा बानो केस। आता शायरा बानो केस आहे ना ती 2015 मध्ये आलेली, तर त्यावेळेला सुद्धा मध्ये अशा बऱ्याचशा केसेस आहेत, पण महत्वाची केस आपण बघूया शायरा बानो केस। ती थोडीशी शहाबानो केस सारखीच होती। शायरा बानो केस मध्ये काय झालेलं तर या केसमध्ये जी शायरा बानो होती तिचं एकदम अर्ली एज मध्ये म्हणजे खूप कमी वयामध्ये लग्न झालेलं, पण बरेचसे वर्ष ज्या वेळेला ती तिच्या नवऱ्याकडे राहत होती तरी हुंड्यावरून तिला त्रास दिला जात होता, तिच्यावर अत्याचार केलं जात होतं, त्यामुळे ती काही दिवसांसाठी माहेरी निघून गेली। ठीक आहे, मग आता माहेरी गेल्यानंतर तिच्या हस्बंडने काय केलं, एक स्पीड पोस्टद्वारे म्हणजे स्पीड पोस्ट पाठवलं, त्याच्यामध्ये 3 वेळा तलाक 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 करून पाठवलं। मग शायरा बानो म्हणाली अरे हे काय, फक्त स्पीड पोस्टने तलाक तलाक केलं आणि तलाक झालं, मग नक्की एखाद्या महिलेची डिग्निटी काय राहिली, तिच्यासाठी रिस्पेक्ट काय राहिला, आत्मसन्मान कुठे राहिला। तसं तर आपल्या संविधानामध्ये दिलेलं आहे की कलम 21 नुसार आपल्याला आत्मसन्मानाने जगण्याचा हक्क आहे, सन्मानाने जगण्याचा हक्क आहे, मग तो अधिकार कुठेतरी नष्ट केला जातोय, त्याचं उल्लंघन होतं या गोष्टीमुळे। मग आता शायरा बानो फक्त ट्रिपल तलाकच्या विरोधामध्ये कोर्टात नाही गेली, ज्या तीनही गोष्टी आहेत, तीनही बाबी आहेत, निकाह हलाला, त्यानंतर बहुविवाह पद्धत आणि ट्रिपल तलाक, या तीनही गोष्टींना घेऊन सुप्रीम कोर्टामध्ये गेली आणि कलम 32 तिथे त्याने समोर आणला की कलम 32 नुसार माझे जे मूलभूत अधिकार आहेत त्यांचं प्रोटेक्शन करावं। मग आता यामध्ये बरेचसे असे कायदे आहेत किंवा अशी कलम आहेत जी समोर आली, ज्याच्यावर आपण पुढे डिस्कस करणारच आहोत। पण मग यानुसार जेव्हा ती सुप्रीम कोर्टामध्ये गेलं तर सुप्रीम कोर्टामध्ये 5 जजेसचं बेंच बसलं, त्याच्यामध्ये 3-2 म्हणजे 3 जे जजेस आहेत त्यांची बाजू शायरा बानोच्या बाजूने लागली आणि 2 जे आहे ते विरोधात लागलं। तर यामध्ये सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं की जी ट्रिपल तलाक पद्धत आहे ती असंवैधानिक आहे, ज्याच्यामुळे स्त्रियांच्या मूलभूत अधिकारांचं हनन होतं, आणि प्लस ट्रिपल तलाक ही पद्धत अनिवार्य आहे का मुसलमानांमध्ये, नाहीये। आता हे कशावरून समजतं बघा, बरेचसे जे मुस्लिम बहुल देश आहेत, जवळजवळ 10 ते 12 असे मुस्लिम बहुल देश आहेत की ज्यांनी ही जी ट्रिपल तलाकची पद्धत आहे ना ती खूप आधीच रद्द केलेली आहे। जर समजा ती अनिवार्य असती तर त्या देशांनी ती पद्धत रद्द केली असती का, नसती केली। मग सुप्रीम कोर्ट काय म्हणालं की ही जी पद्धत आहे ती अनिवार्य आहे आणि गरजच नाहीये तर ती असंवैधानिक तर आहेच। मग सरकारला सांगितलं की आता हे आम्ही असंवैधानिक तर ठरवतोय, पण तुम्ही लवकरात लवकर 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये एक असा कायदा आणा की ज्याच्यानुसार
ट्रिपल तलाक ही पद्धत पूर्णपणे रद्द झाली पाहिजे. मग त्याच्यानुसार 2017 मध्ये एक बिल आणण्यात आलं लोकसभेमध्ये. 2019 मध्ये त्याचं कायद्यामध्ये रूपांतर झालं. कायद्याचं नाव काय आहे तर मुस्लिम विमेन्स प्रोटेक्शन ऑफ राईट्स ऑन मॅरेज. आधी डिवोर्स होतं, आता इथे मॅरेज करण्यात आलं. काय तर मुस्लिम विमेन्स प्रोटेक्शन ऑफ राईट्स ऑन डिवोर्स. मग त्याच्यानुसार ट्रिपल तलाक जी पद्धत आहे ती रद्द करण्यात आली. पण सुप्रीम कोर्टाने बाकीच्या ज्या 2 गोष्टी आहेत, निकाह हलाला आणि त्याचबरोबर बहुविवाह पद्धत, याच्यामध्ये अजून तरी हात घातलेला नाहीये. इनफॅक्ट सुप्रीम कोर्टाने बऱ्याचशा त्या केसेस एक्सेप्ट केलेल्या नाहीयेत, अजून त्याच्यावर काही डिसिजन झालेलं नाहीये. पण एक जी केस आहे सुप्रीम कोर्टाने स्वीकारलेली आहे ती म्हणजे समीना बेगम यांची निकाह हलाला बद्दलची. तर आपल्याला पुढे काही एखाद वर्षामध्ये बघायला मिळू शकतं की सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर सुद्धा निर्णय दिलेला आहे. ठीक आहे. सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या की नक्की मुस्लिम पर्सनल लॉ नुसार अशा कोणकोणत्या गोष्टी होत्या ज्या स्त्रियांवर अन्याय करत होत्या. ठीक आहे, किंवा आता सुद्धा आहेत. त्यातली एक गोष्ट म्हणजे ट्रिपल तलाक, तर आता पूर्णपणे असंवैधानिक मानण्यात आलेली आहे. पण तुम्हाला माहिती आहे आता मुस्लिम पर्सनल लॉ, ज्यू पर्सनल लॉ, ख्रिश्चन पर्सनल लॉ ते तर आहेतच. पण त्याचबरोबर ना आपल्या राज्यघटनेमध्ये कलम 371A आणि कलम 371F ही अशी कलम आहेत जी आपल्या देशातल्या 2 राज्यांना विशेष दर्जा देतं. आता ही 2 राज्य कोणकोणती आहेत? कलम 371A मध्ये दिलेलं आहे ते म्हणजे नागालँड आणि कलम 371F मध्ये दिलेलं आहे ते म्हणजे मिझोराम. ठीक आहे. तर नागालँडसाठीचा जो विशेष दर्जा आहे तो 13व्या घटना दुरुस्तीने देण्यात आलेला आहे आणि मिझोराम बाबतचा जो विशेष दर्जा आहे तो 53व्या घटना दुरुस्तीने देण्यात आलेला आहे. ठीक आहे. मग नक्की यानुसार त्यांना विशेष दर्जा मिळतो याचा अर्थ त्यांना कोणता तरी विशेष अधिकार मिळत असेल ना. मग हा विशेष अधिकार काय आहे तर समजा सिव्हिल या कोणत्याही कायद्याबाबत संसदेने जर एखादा कायदा पास केला तर तो कायदा त्यांच्या विधानसभेमध्ये सुद्धा संमत होणं गरजेचं आहे. म्हणजे त्या विधानसभेची सुद्धा संमती आवश्यक आहे तरच तो कायदा या 2 राज्यांमध्ये लागू होईल. पण हे अधिकार त्यांना का देण्यात आलेले त्या राज्यांच्या विधानसभांना? कारण की हे जे 2 राज्य आहेत ते ट्रायबल एरियाज आहेत. ओके, आदिवासी क्षेत्र आहेत. मग त्यांचे कस्टम्स, त्यांचे रीतिरिवाज एक त्यांच्या पद्धतीने त्यांना फॉलो करण्यासाठी हे महत्वाचे आर्टिकल्स, हे महत्वाचे कलम आपल्या संसदेने आपल्या राज्यघटनेमध्ये देण्यात आलेले आहेत. मग आता इथे तुम्हाला समजलं की कशा कशा प्रकारे पर्सनल लॉज काम करतात. त्याच्यानंतर काही राज्यांना जे विशेष दर्जा देण्यात आलेले त्या कस्टम्सच्या बाबतीत ते सुद्धा नीट समजून घेतलं. मग आता हे जे पर्सनल लॉज वगैरे आहेत ते कशा पद्धतीने आपले जे मूलभूत अधिकार आहेत त्यांचं उल्लंघन करतात ते सुद्धा समजून घेऊया. तर सर्वात पहिल्यांदा येतं ते म्हणजे कलम 14. कलम 14 मध्ये आपल्याला कायद्यासमोर समानता दिलेली आहे. म्हणजे सगळे जे व्यक्ती आहेत ते कायद्यासमोर समान असणार आहेत. ठीक आहे. पण मग जर तिथे आपण पर्सनल लॉच्या बाबतीत बघितलं तर स्त्री पुरुषांमध्ये असमानता इथे आपण बघतोय की किती केली जाते. मग सगळे व्यक्ती ते कायद्यासमोर समान आहेत का? नाही. कलम 15 खूप महत्वाचं आहे. कलम 15 मध्ये आपल्याला काय दिले? जात, धर्म, लिंग, वंश, जन्मस्थान फक्त या 5 कारणांवरून राज्य भेदभाव करू शकत नाही. कोण भेदभाव करू शकत नाही? राज्य भेदभाव करू शकत नाही. हे दिलेले कलम 15(1) मध्ये. राईट. मग ते इथे राज्य तर भेदभाव करतोय ना, जसं आपण मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये बघितलं तर एक प्रकारे तो कायदा राज्याकडूनच केला गेलेला आहे. मग तिथे फक्त धर्माच्या नावावर इथे भेदभाव करतायत कारण की हिंदूंसाठीचा वेगळा कायदा आहे, मुस्लिम पर्सनल लॉ वेगळा आहे, किंवा इतर जे धर्मांचे जे लॉज आहेत अल्पसंख्याकांचे ते कायदे वेगळे आहेत. मग धर्माच्या नावावर इथे भेदभाव होतोय. त्याच्यानंतर लिंगाच्या नावावर भेदभाव होतोय. स्त्री पुरुषांमध्ये असमानता नाहीये मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये, तर ते सुद्धा चुकीचं आहे. राईट. कलम 16 मध्ये सुद्धा आपल्याला ते देण्यात आलेलं आहे. पुढे कलम 21 महत्वाचे. कलम 21 मध्ये आपल्याला जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य दिलेले आहे. राईट. मग जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्यामध्ये आपण बघितलं तर तिथे आपल्याला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिलेला आहे. राईट. मग ज्या वेळेला असं एखाद्या व्यक्तीला फक्त 3 वेळा तलाक लिहून पाठवणं किंवा तिथेच जे आपण तुम्हाला मी आताच अर्थ सांगितला की निकाह हलाला काय तशा पद्धतीचा स्वीकार करणं, तर इथे ती व्यक्ती सन्मानाने जगते का? ती डिग्निटी त्या व्यक्तीला मिळते का? नाही मिळते. म्हणजेच इथे कलम 21चं हनन होतोय. त्या व्यक्तीला व्यक्तिगत स्वातंत्र्य मिळत नाहीये. त्याच्यानंतर पुढे येतं कलम 44. तर कलम 44 मध्ये आपल्याला दिलेलंच आहे की युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करणं. मग युनिफॉर्म सिव्हिल कोड तर आपल्याकडे लागू झालेलं नाहीये. ठीक आहे. पण हे झालं विरोधामध्ये. ओके. मग तिथे ना बऱ्याच वेळेला जेव्हा मुस्लिम पर्सनल लॉ बद्दल एखादी केस जाते ना हायकोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये तर त्याच्या विरोधात आर्ग्युमेंट्स काय असतात की
की कलम 25 ने कलम 26 ने जे आम्हाला धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं आहे मग त्याचं पण तर उल्लंघन होतंय. मग आपण कलम 25 सुद्धा समजून घेऊया. कलम 25 मध्ये आपल्याला दिलेलं आहे की आपल्याला पाहिजे त्या धर्माचं आपण आचरण करू शकतो, त्याचा प्रसार करू शकतो, त्याचा प्रचार करू शकतो, हे दिलेलं आहे. ठीक आहे. मग जर समजा मुस्लिम पर्सनल लॉ काढून टाकण्यात आलं तर एक प्रकारे त्यांच्या धर्माचं किंवा त्यांच्या धर्माच्या नियमांचं जे आचरण करतात तर तिथे त्याचं उल्लंघन होणार आहे. पण बघा आपले जे मूलभूत अधिकार आहेत ते ऍब्सोल्यूट नाहीयेत. ओके, पूर्ण नाहीयेत. आपल्याला कुठे ना कुठेतरी मूलभूत अधिकारांवर थोडे थोडे रेस्ट्रिक्शन्स दिलेले आहेत. राईट. मग कलम 25च्या बाबतीत काय रेस्ट्रिक्शन दिले तर सर्वात पहिलं रेस्ट्रिक्शन बघा, आपण धर्माचा प्रसार करतोय याचा अर्थ आपण कोणाचं धर्मांतर करू शकतो का? नाही करू शकत. तर धर्माच्या बाबतीत हे एक रेस्ट्रिक्शन आहे. त्याचबरोबर राज्याची सुव्यवस्था राखण्यासाठी या अधिकारावर म्हणजेच कलम 25 वर राज्य रेस्ट्रिक्शन्स आणू शकतं. म्हणजे देशामध्ये एक सुव्यवस्था आणण्यासाठी, सार्वजनिक संरक्षण होण्यासाठी तिथे या सगळ्या गोष्टी आणू शकतात. ठीक आहे. त्याचबरोबर इथे असं सुद्धा बघितलं जाईल की इतर जे फंडामेंटल राईट्स आहेत त्यांचं उल्लंघन होणार नाही, त्यांचं हनन होणार नाही, याकडे सुद्धा राज्याने लक्ष दिलं पाहिजे. मग या सगळ्या बेसिसवर जे युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे ते आपल्याकडे आपलं जी संसद आहे ती लागू करू शकते, आपलं सरकार लागू करू शकतं. ठीक आहे. कलम 25 मध्ये जरी आपल्याला धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिला असेल तरी तो ऍब्सोल्यूट अधिकार नाहीये. ठीक आहे. कलम 26 मध्ये काय दिलेलं आहे की आपल्या ज्या धर्म संस्था वगैरे आहेत तर त्याचं व्यवस्थापन करण्याचा अधिकार आपल्याला देण्यात आलेला आहे. राईट. मग तिथे सुद्धा हनन होईल असं बऱ्याच वेळेला त्यावर आर्ग्युमेंट असतं. ओके. सो आय होप तुम्हाला ऍटलीस्ट इथे तरी समजलं असेल की मुस्लिम पर्सनल लॉ किंवा ज्या वेळेला आपण युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणतो तर त्याच्यामध्ये किती गोष्टी येतात आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आता इथे एक शेवटचा पॉइंट आहे, तो मी तुम्हाला पटकन सांगते. आपल्या देशामध्ये कुठेतरी युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे का? तर हो. मागेच एक असा सुप्रीम कोर्टाने एक छोटंसं स्टेटमेंट केलेलं की आपल्या देशाने गोव्यामध्ये जो युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू आहे तर त्याच्या धर्तीवर युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करावा. म्हणजेच कुठे आहे आपल्या देशामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड? तर गोव्यामध्ये. बघा गोव्यामध्ये बरेच वर्ष आपलं भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर सुद्धा पोर्तुगाल होते आणि पोर्तुगाल असताना तिथे बऱ्याचशा धर्मांचे लोक राहत होते. मग त्यांनी एक युनिफॉर्म सिव्हिल कोड आणलेला आणि तोच कंटिन्यू आहे. म्हणजे तिथे कोणत्याही धर्माचा व्यक्ती असू देत तर त्यांच्यासाठी लग्नाचे किंवा डिवोर्सचे जे ऑलमोस्ट म्हणजे मोस्टली जे कायदे आहेत ते सेम आहेत. हा फक्त काही ठिकाणी एक्सेप्शन्स आहेत पण ऑलमोस्ट सगळ्यांसाठी सेम आहेत. तर एक प्रकारे सरकार आपलं कुठेतरी त्या धर्तीवर युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करू शकतं असं आपल्या सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता गोव्याचं पण जे युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे ते ऍब्सोल्यूट नाहीये किंवा आपण म्हणू शकतो परफेक्ट नाहीये, पण हा त्याच्यामधून आपण काहीतरी शिकू शकतो. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये मुस्लिम पर्सनल लॉ बद्दल तरी बऱ्याच अशा गोष्टी समजल्या असतील. मी एवढं जास्त डिटेलमध्ये गेलेली नाहीये, पण हा जेवढ्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत की युनिफॉर्म सिव्हिल कोडचा अभ्यास करताना ज्या ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत त्या तरी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तुम्हाला लेक्चर कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगा आणि अजून जर तुम्हाला या बाबतीत काही माहिती असेल ना तर ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आता आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू.